नमस्कार. आपलं स्वागत आहे दॅट्स लाईफ पॉडकास्टमध्ये. आजचा विषय आहे सकारात्मकता आणि सकारात्मकतेचे परिणाम. आपल्या रोजच्या जीवनात खूप गोष्टी घडत असतात. काही आनंददायक तर काही त्रासदायक. पण त्यावर आपल्या प्रतिक्रिया कशा असतात हेच ठरवतं की आपण मानसिकदृष्ट्या किती सक्षम आहोत. अगदी बरोबर. सकारात्मक विचार करणं म्हणजे वास्तव झाकून ठेवणं नाही, तर ते आहे वास्तवाला सामोरं जाताना उपाय शोधणं. उदाहरणार्थ, एक विद्यार्थी नापास झाल्यावर तो म्हणू शकतो, मी कमी अभ्यास केला, आता अजून मेहनत करेन. ही आहे सकारात्मकता. सकारात्मक विचार व्यक्तीला केवळ मानसिक दृष्टीने नाही तर शारीरिक दृष्टीनेही निरोगी ठेवतात. संशोधनातून सिद्ध झालंय की सकारात्मक विचार करणारे लोक जास्त काळ जगतात, त्यांना रक्तदाब, तणाव यासारखे आजार कमी होतात आणि ते समाजात अधिक प्रेरणादायी ठरतात. मित्रांनो, आपल्या वर्तनावर आपल्या आजूबाजूचं वातावरणही बदलू शकतं. जर आपण नकारात्मकता पसरवली तर निराशा वाढेल. पण जर आपण आशा, समजूत आणि प्रोत्साहन यांची भाषा बोललो, तर समाज अधिक समजूतदार आणि सहयोगी बनेल. म्हणूनच प्रत्येक दिवसाची सुरुवात एका सकारात्मक विचाराने करा. स्वतःला विचारा की आज मी कोणासाठी काही चांगलं करू शकतो का? छोट्या कृतीतून मोठा बदल घडू शकतो. तर विचार बदला, दिशा बदलेल. पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी विचारासोबत. तोपर्यंत सकारात्मक रहा, सजग रहा आणि बदलाची सुरुवात स्वतःपासून करा. आणि हो, दॅट्स लाईफ या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.